आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण प्रार्थनेपासून सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोन् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनः सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपला कोणता श्लोक बघत होता आपण कोणत्या नंबरचा? 9 नंबरचा. 9 नंबरचा. ओके, 9 नंबरचा श्लोक. तर मी श्लोक म्हणतो अगोदर. संजय उवाच एवमुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः नयोत्सेति गोविंदमुक्त्वा तुष्णीबभूवः. तर आपण आज थोडासा चेंज करणार आहे. तर मी एक एक शब्द म्हणेन आणि त्याचा अर्थ पण सांगेल, नंतर मग तो शब्द उच्चारण करायचे. तर संजय उवाच, संजय म्हणाला. येस, संजय म्हणाला, त्याचा संस्कृतमध्येच वाचन करायचं. वाचन करताना तर मी म्हणताना शब्द सुद्धा म्हणेल आणि त्याचा अर्थ पण सांगेल. एवम याप्रमाणे, यवन याप्रमाणे, उक्तवा बोलून, उक्तवा बोलून, ऋषिकेशम इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण यांना उद्देशून, ऋषिकेश गुडाकेशः अज्ञानाचे नियंत्रण करण्यात प्रवीण असलेला अर्जुन, गुडाकेश परंतप हे परंतप शत्रूला त्रस्त करणारा, हे पर्यंत नयोत्सी मी नयोसे मी युद्ध करणार नाही. इति या इति याप्रमाणे, गोविंदम गोविंदम इंद्रियांना आनंद देणाऱ्या श्रीकृष्णांना उद्देशून, उक्त्वा उक्तवा सांगून, तुष्णीम तुष्णीम स्तब्ध, बभूह बभूह झाला, ह ह खचित. वाचत अर्थ आणि तात्पर्य. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंपत अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की गोविंद मी सुद्धा युद्ध करणार नाही आणि स्तंभ झाला. हा तात्पर्य. तात्पर्य अर्जुन युद्ध करणार नव्हता व त्याऐवजी युद्धभूमीवर त्याग करून भिक्षाटन करण्यास जाणार होता. हे समजल्यावर धृतराष्ट्र नक्कीच आनंद झाला असेल.
असला पाहिजे, पण शत्रूला मारण्याइतपत अर्जुन सक्षम आहे, असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता, तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कुटुंब आज शक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने आणि कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करेन. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदा विरजन पडले, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करेल. हम्म. तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की संजय म्हणाला की असं हे बोलून झाल्यावर परंतु अर्जुन श्रीकृष्णांना काय म्हणाला की हे गोविंद, आता मी युद्ध करणार नाही. आणि तो स्तब्ध झाला, एका जागेवर थांबला. ठीक आहे, पूर्णतः काहीच तो कृती करायला तयार नाही. तर बघा इथं अर्जुन, आता तात्पर्यामध्ये स्वामी प्रभुपादजी सांगतात की अर्जुन युद्ध करणार नव्हता, त्याऐवजी काय करणार होता तो, त्यानं म्हटलं की युद्ध करण्यापेक्षा मी भिक्षा मागून जगील, ते माझ्यासाठी जास्त सोयीस्कर आहे. इतक्या माझ्या नातेवाईकांना, जवळच्या गुरूंना, वडीलधाऱ्या आदरणीय व्यक्तींना मारल्यापेक्षा, मारून ते राज्य मिळवल्यापेक्षा मी काय करेल, भिक्षा मागून जगण्यात जास्त सार्थ मानतो, योग्य मानतो, म्हणून मी भिक्षा मागायला तयार आहे, असं म्हणतो. तर धृतराष्ट्राला जेव्हा हे समजलं की अर्जुन जाणार युद्धभूमीचा त्याग करून, है ना, आणि तो भिक्षा मागायला तयार होतो, त्याला काय झाला असेल, खूप धृतराष्ट्राला काय झाला असेल, आनंद, झाला. आनंद झाला असेल. कारण आपण बघतो धृतराष्ट्र हे त्याच्या पुत्रासाठीच, त्याचा काय होतं, त्याचे जे मुलं होते कौरव, त्यांच्यासाठीच त्याचा जीव तुटत होता. पांडव जरी सुद्धा त्याच्या भावाचे मुलं होते, पण तरी पण तो त्यांना परखे समजायचा. म्हणून त्याचा आनंद का झाला, कारण त्याला माहिती आहे जोपर्यंत युद्धभूमीवरती अर्जुन आहे तोपर्यंत कौरवांचा विजय हा शक्य नाही. ठीक आहे, कारण अर्जुन हा एकमेव असा योद्धा होता की जो पूर्ण सगळ्याच्या सगळ्या सेनेला हरवण्याच्या क्षमता ठेवत होता. तो अतिशय महान योद्धा होता आणि शिवाय भगवंताचा भक्त होता, भगवान श्रीकृष्णांचा परम मित्र होता. तर जो भगवान श्रीकृष्णांचा परम मित्र आहे त्याला हारण्याचा काही प्रश्नच उरत नाहीये. तर त्यामुळे मग धृतराष्ट्र आनंद झाला की आता अर्जुनच नाही राहणार, तर युद्ध नक्कीच आपल्याच बाजूने आपलाच विजय होणार आहे, युद्ध होणारच नाही, झालं तरी आपलाच विजय होणार आहे, याचं त्याला खात्री झाल्यामुळे धृतराष्ट्राला खूप आनंद झाला. परंतु त्याच वेळेस संजय काय म्हणतो सोबतच, ते सांगता सांगता की परंतप म्हणजे काय, अर्जुन जरी तो म्हणतोय युद्ध करणार नाही, पण तरी त्याच्यामध्ये त्यातली क्षमता संपली नाही. युद्ध करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये अजून. अजूनही तो आपल्या शत्रूंना ठार मारू शकतो, शत्रूला पळून लावू शकतो. किती मोठा शत्रू असला त्याचा फडशा पाडू शकतो, एवढा अर्जुन सक्षम आहे, शक्तिशाली आहे, असं संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं. म्हणून धृतराष्ट्र थोडा निराश झाला. हो बरोबर आहे, ठीक आहे, तो चालला ठीक आहे, पण गेला नाही तर काय, गेला नाही तर तो आपल्याला हरवू पण शकतो आपल्या मुलांना, असं. त्याच्यामुळं असं झालं. तर जरी ते थोड्या वेळासाठी आपण बघतो की अर्जुन काय झाला होता, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवरती जे प्रेम आहे त्याच्यामुळे थोडासा व्याकुळ झाला होता. ठीक आहे, पण तरी सुद्धा शिष्य म्हणून जो आहे, तर तो कोणाला कोणाला शरण गेला होता अर्जुन, इथं कोणाला म्हटलं की मला शिष्य म्हणून स्वीकार करा, कोणाला म्हटला, अर्जुनानं कोणाला आपल्या गुरु म्हणून स्वीकार केलं होतं या ठिकाणी मागच्या श्लोकामध्ये, श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांना मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं. तर इथे इथे आपण बघू शकतो की अर्जुन हा सर्वश्रेष्ठ शिष्य आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहेत. सर्वश्रेष्ठ काय, परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहेत. तर जरी तो थोड्या वेळासाठी व्याकुळ झालेला असेल, थोड्या वेळासाठी विचलित झाला असेल, गोंधळून गेला असेल, तरी सुद्धा आपण बघतो की जर गोंधळून गेला असेल शिष्य, थोड्या वेळासाठी जर गोंधळून गेलेला असेल आणि याच्यामध्ये झालेला असेल की, तर तरी सुद्धा व्याकुळ झालेला असला तरी सुद्धा आपण बघतो की अर्जुन जो आहे
तो सर्वश्रेष्ठ शिष्य आहे आणि आध्यात्मिक त्याने जे गुरु निवडलेले आहेत ते सुद्धा परमश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे त्याची व्याकुलता ही काही जास्त काळ टिकणार नाहीये. तो काय होईल, या व्याकुलतेचा त्याग करेल जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतील आणि तो नक्कीच आपलं कर्तव्य हे अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करेल. पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तर भगवद्गीता ही आपल्याला आपल्या सगळ्या प्रकारचे जे कर्तव्य आहेत ते पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते आणि शिकवते, की आपण आपले कर्तव्य कसे पूर्ण केले पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे कोणते कर्तव्य असतात, जसं की आपण बघतो, काही व्यक्तींचे कोणते कर्तव्य असतात, जसं अ, कोणाच्या आता आपल्या जॉब प्रती कर्तव्य असते, म्हणजे आपल्या नोकरी प्रती असते. मग परत आपल्या कुटुंबाप्रती कर्तव्य असते. तसंच आपण हे शरीर नसून आपण एक काय आत्मा आहे. आता पुढे भगवंत सांगतील. तर आपलं आत्मा म्हणून सुद्धा काही कर्तव्य आहेत. तर ते कर्तव्य सुद्धा आपल्याला काय करावे लागतात? पूर्ण करावे लागतात. आत्मा म्हणून सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे. तर हे सगळे कर्तव्य पूर्ण करायला आपल्याला कोण शिकवते? भगवद्गीता ही शिकवते. हे सगळे कर्तव्य पूर्ण करायला आपल्याला भगवद्गीता 1 मिनिट हां, जस्ट अ मिनिट. येस. तर बघा, की त्यामध्ये सांगत आहेत, की आत्म्याचे सुद्धा काही कर्तव्य आहेत, तर ते सुद्धा आपल्याला काय करावे लागतात? पूर्ण करावे लागतात. तर 2 प्रकारचे आपले कर्तव्य असतात. एक कंडिशनल ड्युटी आणि कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी असं म्हणतात. ठीक आहे. तर आपण बघतो, की जसं रेल्वेचे 2 रूळ असतात, बरोबर आहे. रेल्वेचे काय असतात? 2 रूळ. तर त्यापैकी दोन्हीपैकी एक जर खराब चालला, तर रेल्वे चांगली चालू शकते का? रेल्वे जाईल का पुढे? नाही. नाही. तर रेल्वेला समोर जाण्यासाठी कोणता रूळ महत्वाचा आहे? डावीकडचा की उजवीकडचा? कोणता रूळ महत्वाचा आहे? रेल्वेला चांगल्या प्रकारे चालण्यासाठी? दोन्हीही रूळ महत्वाचे आहेत. काय आहेत? दोन्हीही रूळ महत्वाचे. त्याच्यातला एकही जर रेल्वेचा ट्रॅक किंवा रूळ जो आहे तो खराब झाला, तर रेल्वे पुढे जाऊ शकेल का? नाही. नाही. म्हणून दोन्ही रूळ महत्वाचे. तसेच आपल्या ज्या शरीराप्रतीच्या कर्तव्य आहेत, शरीराप्रतीचे, ते सुद्धा महत्वाचे आहेत आणि आपले आत्मा म्हणून जे कर्तव्य आहे, ते सुद्धा खूप महत्वाचे आहे. तर आपण जर दोन्हीपैकी एकही कर्तव्य जर चांगल्या प्रकारे पार नाही पाडलं, तर आपल्याला दुःख भोगावे लागतील आणि आपण समाधानी आणि सुखी राहू शकत नाही. तर आपल्याला दोन्हीही कर्तव्य पूर्ण करावं लागतील. तर शरीराचे कर्तव्य काय आहेत? तर शरीराचा आपण एक व्यक्ती आहे, तर आपण बघा नोकरी करत असेल कोणी, तर तो नोकरी करतो, तर त्याच्या नोकरीप्रती काही कर्तव्य आहेत किंवा कोणी काही बिझनेस करतो, तर त्याच्याप्रती त्याचे काही कर्तव्य आहेत. तर ते बघतो आपण. त्याचप्रमाणे त्याचे एक कुटुंबातील व्यक्ती म्हणून तर तो एक मुलगा असेल किंवा कोणाचा भाऊ असेल, कोणाचा पती असेल, कोणाचा काही सगळ्या ह्या गोष्टी यांच्याप्रती काही कर्तव्य असतील, ते कर्तव्य त्याला पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. तर हे सगळे कर्तव्य पूर्ण करायचे आहेत आणि तर ते झाले कौटुंबिक कर्तव्य आणि परत आपण बघितलं, की नोकरी किंवा व्यवसायाबद्दलचे कर्तव्य आणि त्याचप्रमाणे आपल्याला शरीराची सुद्धा काळजी घ्यावी लागते. तर ते शरीराप्रतीची अंघोळ करणे नित्यनेमाने रोज, परत त्याला जेवण वगैरे करणे 2 वेळा, सगळ्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे काय झाले? शरीराचे कर्तव्य झाले. पण आत्म्याचे कर्तव्य काय आहेत? भगवंताप्रती भक्ती करणे. भगवंताची भक्ती करणे हे आत्म्यासाठीचं कर्तव्य झालं. जसं आपल्या शरीराला 2 टाईम वेळोवेळी जेवण करावं लागते, अंघोळ घालावी लागते, तर ते चांगलं राहते किंवा व्यवस्थित त्याला झोप जे पण लागते, ह्या गोष्टी द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे आत्म्याला सुद्धा त्याला आत्म्यासाठी जेवण आणि की अंघोळ वगैरे काय, की भगवंताच्या नावाचा जप करणे आत्म्यासाठी अंघोळ आहे. त्यातून आत्मा शुद्ध होते आणि जर आपण जेवण म्हणजे कसं, की आत्म्याला अन्न काय आहे, तर भगवंताबद्दल ऐकणे. जसं हे भगवद्गीता, भागवतम हे ऐकणे, ते वाचणे हे आत्म्यासाठी काय आहे? अन्न आहे. तर ते आत्म्याला अन्न देणे आणि भगवंताची सेवा करणे, हे सगळ्या गोष्टीतून काय होईल? आत्म्याला आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नरिशमेंट म्हणतात. आत्म्याला पोषण भेटते. काय भेटते आत्म्याला? या सगळ्या गोष्टीतून
पोषण. पोषण. एक मिनिट हा. तर आत्म्याला काय मिळते? पोषण मिळते. ठीक आहे. जसं शरीराला अन्नातून पोषण मिळते आणि शरीराला आंघोळ वगैरे करून वगैरे सगळं झोपेतून त्यातून थोडंसं ते व्यवस्थित राहते. त्याचप्रमाणे आत्म्यासाठी भगवंताची भक्ती करणे आणि त्याचे ABCD फॉर्म्युला आपण बघतो भक्तीचा. तर असोसिएशन म्हणजे संघ करणे भगवंताच्या भक्तांचा, प्रामाणिक भक्तांचा, पुस्तके वाचणे, भगवद्गीता भागवतम सारखे जप करणे आणि प्रसाद ग्रहण करणे, हे सगळं आत्म्याचे कर्तव्य आहेत. ठीक आहे. तर आपण दोन्ही कर्तव्य जर पूर्ण केले तरच आपण काय करू शकतो, आपण जीवनामध्ये सुखी राहू शकतो किंवा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ शकतो. बरोबर आहे. समजलं? हो. तर या ठिकाणी बघतो की कौटुंबिक आसक्तीमुळे काय झाला होता, मिथ्या शोकामध्ये डुबून गेला होता अर्जुन. पण भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस त्याला उपदेश करतील त्या पुढील श्लोकामध्ये, त्यावेळेस तो काय होईल, तो आत्मसाक्षात्कार होईल त्याला आणि ते ज्ञान जे मिळेल आणि कृष्ण भावनामृत होऊन तो भगवतमयी होऊन भगवंताची चेतना जी आहे भगवंताची, आपण बघतो की भगवंताच्या चेतनेमध्ये डुबून जाईल तो, म्हणजे भगवंत जे आहेत त्या भगवंतांच्या विचारामध्ये, चेतनेमध्ये, त्यांच्या सेवेच्या भावामध्ये जेव्हा तो डुबून जाईल तेव्हा तो निश्चितपणेच काय करेल, युद्ध करेल. स्वतःसाठी नाही करणार. कशासाठी करणार आहे तो? कोणासाठी युद्ध करणार आहे? भगवान श्रीकृष्णांच्या आनंदासाठी. बरोबर. भगवान श्रीकृष्णांच्या आनंदासाठी तो युद्ध करणार आहे. तर हे जेव्हा संजय अप्रत्यक्षरित्या म्हणत होता धृतराष्ट्राला, त्यावेळेस धृतराष्ट्राचा मात्र त्याला आनंद जो झाला होता, काय ऐकून आनंद झाला होता धृतराष्ट्राला? की अर्जुन हा काय करणार नव्हता, युद्ध करणार नव्हता, युद्धभूमीचा त्याग करून तो भिक्षा मागणार होता. हे ऐकून जो आनंद झाला होता धृतराष्ट्राला, त्या आनंदात काय पडणार आहे, विरजन पडणार आहे. कारण त्यांना माहिती पडलं आता की भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला ज्ञान प्रदान करतील आणि जे ज्ञान घेऊन त्याला जो भ्रम, जे मिथ्या शोक, या सगळ्या गोष्टींमध्ये तो जे कन्फ्युजन किंवा तो गोंधळलेली जी अवस्था आहे ती सगळ्या गोष्टी नष्ट होतील आणि तो एकदम चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पूर्ण करून युद्ध करील. हे जेव्हा कळालं तेव्हा धृतराष्ट्राच्या आनंदामध्ये काय पडलं, काय पडलं, विरजन. बरोबर आहे. जसं दुधामध्ये विरजन टाकलं तर काय होतं, दूध नासते आणि त्यातून मग ते खराब व्हायला लागते. बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदामध्ये विरजन पडलं. तर पुढचा श्लोक बघूया आपण. तम उवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. तम त्याला उद्देशून, उवाच म्हणाले, ऋषिकेशः इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण, प्रहसन स्मित हास्य करीत, एव जणू काय, भारत भरतवंश जे धृतराष्ट्र, सेनयोः सैन्याच्या, उभयोः दोन्ही बाजूंच्या, मध्ये विषिदंतम शोकमग्न, इदम पुढील प्रमाणे, वचः शब्द किंवा वचन. तर आता अर्थ आणि तात्पर्य वाचा. हे भारत वंशजा त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. तर ही अशी अर्जुनाची ओके तात्पर्य वाचा. तात्पर्य, ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन्ही घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोन्हीही एकाच पातळीवर होते, पण त्या
पण त्यांच्यापैकी एकाने स्वइच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले. श्रीकृष्ण हसले, कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते. सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत. तरी सुद्धा भक्तासाठी भागवत हे मित्र, पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तयार असतात. पण जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला, तेव्हा तो गुरु बनेल. आणि शिष्याबरोबर त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. असे दिसते की गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्याच्या मध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणून भगवत भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. आणि त्यांचे श्रवण करण्यास मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. बघा हा आता खूप महत्वाचं सांगतायत स्वामी प्रभुपादजी तात्पर्यामध्ये. ते सांगतात ऋषिकेश आणि गुडाकेश हे दोन मित्र आहेत. तर ऋषिकेश म्हणजे जे इंद्रियांचे स्वामी आहेत. आणि कोण आहेत सर्व इंद्रियांचे स्वामी? कोण आहेत इंद्रियांचे स्वामी सगळ्या? भगवान श्रीकृष्ण. कोण आहेत इंद्रियांचे स्वामी? भगवान श्रीकृष्ण. आणि गुडाकेश म्हणजे काय? ज्याने ज्याने निद्रेवरती विजय मिळवलेला आहे, झोपेवरती विजय मिळवलेला आहे, त्याला काय म्हणतात? गुडाकेश. तर अर्जुन हा त्याने झोपेवर सुद्धा विजय मिळवलेला होता, तो गुडाकेश आहे. तर जो कोणी भगवंताच्या भक्तीमध्ये डुबून जातो किंवा भक्तीमध्ये जुडला जातो पूर्णतः, हळूहळू तो झोपेवर सुद्धा काय करतो? विजय मिळवितो. निद्रेवरती काय करतो? विजय मिळवितो. नाहीतर बहुतांश वेळा आपण बघतो की निद्रा ही खूप अतिशय कठीण आहे आपल्याला सोडण्यासाठी. परंतु जर भगवंताची आपण भक्ती केली तर हळूहळू निद्रेवर सुद्धा आपण विजय मिळवू शकतो. जसे की तुकाराम महाराज आहे, स्वामी प्रभुपाद जी आहेत, हे अतिशय कमी झोपायचे किंवा बऱ्याच वेळा झोपायचे सुद्धा नाही. तर स्वामी प्रभुपादजी फक्त 2 ते 3 तास, 10 ते 12 या वेळेत, 10 ते 1 या वेळेत 3 तासच झोपायचे फक्त ते. बाकी वेळेस पूर्ण वेळ ते भगवंताच्या सेवेमध्ये जुडलेले असायचे. तुकाराम महाराजांनी तर रात्रभर झोपणेही सोडून दिले होते. सुरुवातीला झोपायचे ते, पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी झोपणेही बंद केले होते. तर जशी जशी आपली भगवत भक्ती वाढेल आणि आपण भगवत भक्तीमध्ये जुडून जाऊ, त्यामध्ये प्रगत होऊ, तर हळूहळू आपलं जीवन, स्वामी प्रभुपादजी सांगतात की हळूहळू आपलं जेवण, त्याचबरोबर म्हणजे खाण्यापिण्या, या शरीराच्या गरजा ज्या आहेत त्या हळूहळू कमी होतात, थोड्या थोड्या कमी होतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर. आणि त्यातून शरीराला काही असर होत नाही, शरीर सुदृढच राहते. असं नाही की स्वामी प्रभुपादांचे शरीर सुदृढ नव्हतं, तुकाराम महाराज सुदृढ. आणि अर्जुन तर इतका शक्तिशाली होता, तो न झोपता शक्तिशाली होता, नाहीतर झोपलं नाही कोणी तर पागल होऊन जायचो. तर आपल्या सारख्यांसाठी कसं आहे की आपण जर जास्त झोपलो तरी प्रॉब्लेम आहे, कमी झोपलं सुद्धा तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. आपण जर कमी झोपलो तर पागल होऊन जायचो, है ना? असं आहे. असं म्हणतात, इफ यू स्लीप लेस यू विल बिकम क्रेझी, इफ यू स्लीप मोर यू विल बिकम लेझी, असं म्हटलं जाते. म्हणजे आपण जर खूप कमी झोपलं तर पागल होऊन जायचो, खूप जास्त झोपलं तर आळशी होऊन जायचो, असं सांगतात. म्हणून आपण जास्त पण नाही झोपायला पाहिजे, कमी पण नाही झोपायला पाहिजे. जेवढं आहे तेवढं आपण झोपायला पाहिजे. शक्य आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं आपण झोपायला पाहिजे. प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते. कोणाच्या 6 तास, कोणाच्या 7, कोणाच्या 8, कोणाच्या 9. तर आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे आपण झोपायला पाहिजे. तर असे इथे सांगतात. तर या ठिकाणी दोघेही एक मित्र या नात्याने एकाच पातळीवर होते. दोघं मित्र असल्यामुळे सोबतच होते. पण त्यातल्या अर्जुनाने काय केलं होतं? स्वइच्छेने भगवान श्रीकृष्णांना काय स्वीकार केलं होतं? स्वतःचा गुरु म्हणून स्वीकारलं होतं. आणि स्वतः काय बनला होता तो? भगवान श्रीकृष्णांचा शिष्य बनला शिष्य. होता. हां, शिष्य बनला होता. तर त्यावेळेस श्रीकृष्ण हसले. ठीक आहे. कारण ते कशामुळे हसले, की एक मित्र त्यांनी काय केलं, मला तुझा शिष्य म्हणून स्वीकार कर. बरोबर ना? म्हणून ते थोडे हसले, की "अरे हां, ठीक आहेच. आता लाईनीवर आला पोरगा." आहे की नाही? आत्तापर्यंत जे अर्जुन आहे तो तो सांगत होता हे कारण, ते कारण, आणि तो स्वतःच गोंधळून जात होता. त्याचेच कारणं तो सांगायचा आणि उलटं त्याचं कारण तो पण सांगायचा. त्यालाच कळत नव्हतं नेमकं काय करायचं, मी काय बोलायलो, खरं कोणतं, खरं काय. पण ज्ञानी होता अर्जुन. त्यांना खूप ज्ञानी ज्ञानी होता. खूप विचार करून ते सगळे
त्याने सांगितले होते वादविवाद. पण त्याला सगळे वादविवाद झाल्यानंतर त्याला कळेना नेमकं बरोबर कोणतं आहे, करू की न करू? केलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही केला तरी प्रॉब्लेम आहे. समस्या आहे दोन्हीकडूनही. पुढे गेलं तर पुढे आड, मागे विहीर अशी अवस्था झाली होती अर्जुनाची. तर मग त्या ठिकाणी आणि तसं वास्तविक पाहता तर हे आपण इथे सांगितलं, की एकाच पातळीवर आहेत. परंतु वास्तविक पाहता अर्जुन आणि मित्र या नात्याने दोघे एका पातळीवर होते, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण. परंतु भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर ते काय आहेत, सर्वांचे स्वामी आहेत, सर्वांचे अधिपती आहेत. म्हणून ते सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. ज्येष्ठ पण आहेत आणि श्रेष्ठ पण आहेत. ठीक आहे. त्यांची बरोबरी सुद्धा कोणी करू शकत नाही आणि त्यांच्यापेक्षा मोठाही कोणी नाही. म्हणून भगवंत काय आहेत, सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. परंतु तरी सुद्धा त्यांच्या भक्ताच्या प्रेमापोटी, जे भक्त त्यांच्यावरती प्रेम करतात, त्यांच्या पोटी भगवंत भक्तांच्या इच्छेप्रमाणे काय-काय बनू शकतात बघा. तर आपण 4 प्रकारचं नातं आपण भगवंताशी जोडू शकतो. तर सर्वात पहिले म्हणजे आपण त्यांचा दास बनू शकतो. दास्य भाव म्हणतात त्याला, दास्य. ठीक आहे. दास्य म्हणजे भगवंताचा दास बनू शकतो आणि तशी भगवंताचा दास बनून आपण भगवंताची सेवा करू शकतो. आपण सेवक बनू शकतो, दास किंवा सेवक म्हणून. जसं हनुमानजी आपण बघतो. हनुमानजी काय म्हणतात सध्या स्वतःला नेहमी रामदास. काय म्हणतात ते स्वतःला नेहमी? हं, रामदास. रामदास. भगवान रामचंद्रांचे ते स्वतःला सेवक समजतात, दास समजतात आणि तशीच सेवा करतात. तर ते दास्य भाव झाला. तर यामध्ये पण आपण काय करू शकतो? सेवा करू शकतो. भगवंताला स्वामी, मालक समजून आपण त्यांची सेवा करू शकतो. परत जर कोणाची इच्छा असेल, की मला भगवंतासोबत मित्र म्हणून भगवंताची सेवा करायची, भक्ती करायची, तर काय करू शकतो? भगवंत त्याला ते पण मान्य करतात. जसं अर्जुन आहे, तर अर्जुन काय होता? भगवंताचा मित्र होता. तर भगवंत त्याला मित्र म्हणून स्वीकार करतात. बरोबर आहे? ठीक आहे. तर कोणाला जर भगवंत आपल्या स्वतःचा पुत्र म्हणून हवे असतील, की मला भगवंताला आपला मुलगा बनवायचा किंवा मुलगी बनवायची, तर भगवंत पुत्र बनून सुद्धा येतात. जसं नंद महाराज, यशोदा मैया, परत आपण बघतो दशरथ महाराज आणि कौशल्या माता, हे सगळे जे आहेत त्यांना भगवंत त्यांचे पुत्र बनून आले. भगवंताला तर जन्म वगैरे घेण्याची काही गरज नाही, ते तर अजन्म आहेत. परंतु ते जन्म तरी सुद्धा घेतात त्यांच्या भक्तांच्या आनंदासाठी, फक्त अवतार घेतात. त्यांचा जन्म आपल्यासारखा तर नाहीये, पण ते फक्त आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी. त्यांची इच्छा आहे, की आम्हाला भगवंत पुत्र म्हणून पाहिजे, म्हणून त्यांना त्यांचा पुत्र बनून येतात ते. जर कोणाला प्रियकर म्हणून पाहिजे असेल, भगवंत जर प्रियकर म्हणून पाहिजे असतील, तर ते प्रियकर सुद्धा बनतात. जसे की वृंदावनमधल्या ज्या गोपी आहेत, तर त्यांना भगवंत प्रियकर म्हणून पाहिजे होतं. तर त्यांना प्रियकर म्हणून त्यांनी स्वीकार केलं आणि काही जणांना भगवंत पती म्हणून पाहिजे, तर त्यांनी ज्या राण्या होत्या त्यांच्या 16,108 तर त्यांना पत्नी म्हणून स्वीकार केलं. तर भगवंत ज्यांना जशी इच्छा आहे भक्तांना, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत वागतात आणि त्यांना तशी सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत आपण भगवंताच्या भक्तीमध्ये खूप अग्रेसर होत नाही, प्रगत होत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे सेवक आहोत याच भावामध्ये आपण वागलं पाहिजे. आपण भगवंताला आपले मित्र किंवा पुत्र, आपला प्रियकर आपण समजून वागू नाही. कारण पहिल्यांदा आपल्याला भगवंताबद्दल जाणणे आवश्यक आहे, त्यांची सेवा करणे आवश्यक आहे. सेवा करून, त्यांना जाणून, त्यांची भक्ती करून जेव्हा आपलं हृदय शुद्ध होईल, त्यानंतर मग आपल्याला आपोआप कळेल, की भगवंत आणि आपलं नातं कोणत्या भावामध्ये आहे. तर हे भावामधले आपलं प्रत्येक आत्म्याचं नातं असते. तर कोणाचं साख्य म्हणजे मित्र भावामध्ये, कोणाचं दास्य भाव म्हणजे सेवक भावामध्ये, कोणीचं माधुर्य भाव म्हणजे प्रियकर किंवा प्रेम भावामध्ये असे वेगवेगळे नाते असतात. किंवा वात्सल्य भाव म्हणजे पुत्र किंवा माता-पिता या भावामध्ये. तर आपलं कोणत्या भावामध्ये ते आपण जर भक्ती करत जाऊ, आपलं हृदय जसं-जसं हळू शुद्ध होईल, तसं-तसं आपल्याला हळू कळायला लागेल आणि मग त्यानंतर पण सुरुवातीला आपण कोणत्या भावामध्ये राहिलं पाहिजे, भगवंताची भक्ती कोणत्या भावामध्ये केली पाहिजे? कोणत्या भावामध्ये? दास्य भाव. कोणता भाव? दास्य. म्हणजे काय, की आपण भगवंताचे कोण आहे? सेवक आहे आणि ते आपले स्वामी आहेत. तर आपण भगवंताची सेवक म्हणून सेवा करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर गुरुच्या आदेशानुसार पुढे चालून आणि आपल्याला सुद्धा भगवंत आपल्या हृदयात आहेत, तर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यानंतर आपल्याला आपोआप कळून जाते, की आपला नेमका कोणता भाव आहे भगवंतासोबत तर. ठीक आहे? तर हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर
ज्यावेळेस इथे बघतो आपण, अर्जुनाने काय केलं, भगवान श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकार केलं. ते गुरु तर अर्जुनाची काय होती, पहिल्यांदा अर्जुनाची इच्छा होती मित्र, तर मित्र बनून वागले. पण जेव्हा अर्जुन गोंधळात सापडला, तेव्हा त्याने भगवंताला काय म्हटलं, की तुम्ही काय करा, माझे गुरु बना. तर भगवंत त्यावेळेस तयार झाले. तर कारण भगवंत त्यांच्या जे खूप प्रेमी भक्त आहेत, खूप जवळचे भक्त आहेत, खूप गंभीर भक्त आहेत, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्यांची जशी इच्छा आहे, की भगवंताने त्यांच्याशी कसं वागावे ते वागण्यासाठी तयार होतात. तर अर्जुनाची आता इच्छा झाली, की मला भगवंताला गुरु म्हणून स्वीकार करायचा आणि त्यांनी मला शिष्य समजावे आणि शिष्याप्रमाणे वागावे. तर इथून पुढे आता इथपर्यंत भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला फक्त ऐकून घेत होते, मित्रासारखे ऐकून घेत होते आणि त्याच्या हो मध्ये हो लावत होते, होला हो लावत होते. परंतु इथून पुढे आता भगवंत त्याला गुरुप्रमाणे, एका गंभीर गुरुप्रमाणे वागणार आहेत आणि त्याला त्याच्या चुकामध्ये ओरडणार सुद्धा आहेत आणि त्याला मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. चुकलं तिथे त्याचा कान पण पकडणार आहेत. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया. काय म्हणतात भगवंत त्याला पहिल्यांदा त्याला मूर्ख म्हणतात, त्याला अर्जुनाला मूर्ख म्हणतात, त्याला परत त्यांच्या जे चुका आहेत त्या दाखवून देतात, त्यांना सांगतात आणि मग तिथून पुढे त्यांना मार्गदर्शन पण करतात. ठीक आहे. तर इथे आपण बघतो, की इथं गुरु आणि शिष्यामधील संवाद आता आणि हा जो संवाद चालला होता, कोणत्या एखाद्या जातीच्या व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी किंवा माणसांसाठीच आहे, स्त्रियांसाठी नाही किंवा फक्त मराठ्यांसाठीच आहे किंवा हिंदूसाठीच आहे किंवा यांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी असं काही नाही. हा प्रत्येक प्राणी मात्र्यांसाठी हा संवाद आहे आणि प्रत्येक समाजातील व्यक्तीला, प्रत्येक जातीच्या व्यक्तीला हा लागू पडतो. प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला हा संवाद जो लागू पडतो आणि त्याचा श्रवण जर कोणी केलं, त्याला आपल्या जीवनामध्ये उतारलं, तर त्याचं जीवन नक्कीच हे यशस्वी होईल. तर भगवद्गीता ही सर्वांसाठी आहे. फक्त हिंदूसाठीच नाही, तर तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, इव्हन जानवरांसाठी पण आहे. तर भगवद्गीता ही सगळ्यांसाठी, कारण ती आत्म्यासाठी आहे. आणि आत्मा तर हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा काय आहे? एकच आहे, सारखाच आहे. आत्मा वेगळा नाही. बरोबर ना? हो. तर आपण बघतो की जगामध्ये सगळ्यात आता सगळीकडे इतके भांडणं, या देशाचं त्या भांडण, त्या देशामध्ये. तर सगळेजण काय करू इच्छितात? बंधुभाव किंवा भाईचारा सगळ्या जगामध्ये चाललंय की भाईचारा आपण काय करू? भाईचाराची स्थापना करू. म्हणजे सगळे देश आपण काय आहेत? भाऊ-भाऊ आहोत. असं आपण आणि सगळे जे लोकं आहेत ते आपण सगळे एकमेकांचे भाऊ-भाऊ आहोत किंवा बहिणी-बहिणी आहोत. असं अशी संस्थापना करू जेणेकरून भांडणं नाहीत होणार, असं सगळ्या जगामध्ये चाललंय आणि त्यासाठी त्यांनी संस्था पण बनवली युनेस्को वगैरे, वगैरे. परंतु तरी सुद्धा भांडणं काही थांबले नाही. कारण का? आपण एकमेकांना भाऊ-भाऊ किंवा भाऊ-बहीण कधी स्वीकारू? जेव्हा त्या दोघांचे भाऊ-भाऊ दोघांना भाऊ किंवा बहीण असे कधी म्हणतात? जेव्हा त्या दोघांचे वडील काय असतील? एक असतील. तर भाईचारा स्थापना करण्यासाठी अगोदर बापचारा स्थापना करावा लागेल आपल्याला, आहे ना? जर आपल्याला भाऊ-भाऊ जर समजायचं असेल एक दुसऱ्यांना, आपल्या भारताच्या संविधानमध्ये पण म्हणतो ना आपण, काय म्हणतो आपण प्रतिज्ञेमध्ये, सगळे माझे बांधव आहेत, है ना? बांधव आहेत म्हणजे भाऊ आहेत, भाऊ-बहीण आहेत. तर ते कधी होईल जर आपण आपल्याला एका पिताजीला स्वीकार केलं तर. सर भगवान श्रीकृष्ण त्याच्यामुळे भगवद्गीतेपुढे सांगतात, "अहम बीज प्रजापिता." मी सगळे जे जीवात्मा आहेत त्यांचा बीज प्रदान करणारा पिता आहे. सगळ्या जीवात्म्यांचा पिता मी आहे. तर आपण जेव्हा हे स्वीकार करू, की भगवंत हे पिताजी आहेत किंवा ते वडील आहेत, ते बाप आहेत सर्वांचे, तेव्हा आपण काय करू शकतो, तेव्हा आपण मानायला लागू, की खरंच बाकी सगळे जीव सुद्धा काय आहेत आपले भाऊच आहेत. मग भाऊ-बहीणच आहेत. म्हणजे ते मग कोणत्याही धर्माचे असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, की हिंदू असो. ठीक आहे? तर यामध्ये त्यामुळे मग भगवद्गीता हा श्रवण करण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे आणि सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी भगवद्गीता प्रत्येक जणाने वाचावी, प्रत्येक जणाने ऐकावी, प्रत्येक जणाने समजून घ्यावी आणि प्रत्येक जणाने आपल्या जीवनामध्ये उतारली पाहिजे. भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. असं नाही की भगवद्गीता यांच्यासाठी आहे, यांच्यासाठी नाही. भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. लहानापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळेजण हिला वाचू शकतात. सगळेजण आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकतात आणि ती सगळ्यांसाठी लागू होईल अशी भगवद्गीता आहे. म्हणून तिला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. ज्याला जे ज्ञान पाहिजे, ज्या प्रकारचं पाहिजे, जशा प्रकारचं पाहिजे, ते सगळ्या प्रकारचं ज्ञान हे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. तर ही भगवद्गीतेची महती आहे. भगवद्गीतेसारखं महान ग्रंथ नाहीये. भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम सारखे महान ग्रंथ हे
जगाच्या पाठीवरती कोणतेच नाही आहेत. ते सगळ्यात महान ग्रंथ आहेत. आणि स्वतः भगवंताच्या मुखातून प्रकट झालेली आहे भगवद्गीता. म्हणून ती अतिशय महान आहे. सगळ्या शास्त्रांचं सार आहे. ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबूया. पुढचा श्लोक हा आपण पुढच्या पुढच्या वर्गामध्ये बघूया. ठीक आहे. तुम्ही सगळेजण आलात आजच्या क्लाससाठी, तर तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण.